अहो अहो ऐकताय का? मी काय म्हणते, उद्या आपल्या काव्याचा वाढदिवस आहे, ठाव आहे ना हो? बघा की एकदा मागून लेकराला कापड तरी आणता आले असते ना. हा रेखा, उद्या विचारतो पाटलाला, आणतो. हं? हा बाबा. अरे हण्या, तू अजून घरीच आहे का? ते कालीच्या भावनी काय करायच तू? काढतो पाटील साहेब, किती दिवस झाले सांगितलंय? आज सगळ्या काढतो. ठीक आहे, काढून लवकर. जास्त जायचं अजून. काढतो पाटील साहेब. होय हो, आता काय नाही मागितले त्या पाटलांना पैसे. लेकराला कापड आणि केक तरी आणता आले असते ना. अगं रेखे, तुला येडबीड लागलं काय? किती पाटलं वरडत पाहिलं ना तू? सांच्याला मी विचारतो पाटलांना, घेतो त्यांच्याकडून पैसे बघ. दे डबा, सारखं ते पाटलं वरडत घेऊ दे, ते तिरम्या करून. बर बाळा, आणतो. अरे बाळबा, जरा पलीकडे लाव दाढी, पलीकडे साईडला लाव जरा. इसू काट साप बीप बघा जरा. शिरपार जरा तू खानकी काना जरा एक लाईनी धर. मग बार उचल की दगडी जरा पलीकडे लाव की एका लाईनीत आलं पाहिजे बघ. पाटा सरळ आली पाहिजे आली. आय अरे हनुमा, काय तुझं कामावर लक्ष नाही? काय करतोय तू? अरे बाळभाऊ, काय सांगायचंय, सारखा पुरी चेहरा डोळ्यासमोर येतोय बाबा. काय झालं पुरीला तुझ्या बाळा? अरे तिचा बर्थडे आज. ती अरे आपले काम आहेत का गरीबाचं बड्डे बिड्डे करायची? मोठ्याची काम आहेत ती. आपण का रोजीरोटीवाली माणसं आहो? पाटील साहेब, तुझं माहिती कशी? अरे बाबा, मी सांगतो संध्याकाळी पाटलाला नीट काम कर, लागून बिगून नको घेऊ. हा, करतो. आणि मी तो गाडीत पाटील मग पैसे मग. पाटील साहेब, पुरीचं बर्थडे, तेवढे पैसे पाहिजे होते. अरे काय हनुम्या, दोन टावर तुला खायची इज्जत आहे, कामाच्या म्हणून शिमका तुला पडलाय आणि तुला पैसे पाहिजेत. पाटील साहेब, अरे काय पाटील साहेब, हे 100 रुपये घे आणि हे काय करा तिकड तर जा. बोला बाबा, कोणता केक देऊ? भाऊ हा केक कितीला आहे? हा 550 हा 350. बोला, हा देऊ की हा देऊ? भाऊ माझ्याकडे 100 रुपये. 100 रुपये? यात फक्त पेस्ट्री येईल, चालेल तुम्हाला? पुरीचा बर्थडे होता. नाही काय करता येणार. पेस्ट्री घेता का 100ची?
येणार आहे ग? येईन ना बाळा. आता येतीलच ते. आबा कधी येणार आहे मला केक घेऊन? येईन बाबड्या. मी सकाळीतून वाट बघते. येणार आहे बाळा, येतील हा. रेखा, ए रेखा, काव्या, ए काव्या, काव्या, ए आई आबा आले. जा जा. ए रेखा, आबा आले, काव्या. आबा आले. आबा आबा आई आबाला बघ ना काय झालंय. आई आबाला बघ ना लय रक्त आलंय. अगं बाई काय झालं, चल. तर अरे बाळा काय झालं? रेखा, काव्यासाठी केक आणायला गेलो होतो दुकानात. तिथे 100 रुपयात काही केक मिळाला नाही. परत माघारी आलो आणि येता येता श्रीमंताची पोरं तिथे केक अंगाला चोळत होती. हे पाहून त्यांच्यापाशी पाहत उभं राहिलो आणि असा विचार केला की एखादा केक आपल्या काव्यासाठी घ्यावा. म्हणून मी ते केक असा उचलला आणि पळत सुटलो. त्या पोराला वाटलं मी चोरी करतोय म्हणून त्यांनी खूप मारलं मला. रेखा, मी काही चोरी केली नाही. आपल्या काव्यासाठी केक आणला होता. मी काय गुन्हा केला नाही, चोरी केली नाही. आबा मला नको केक, मला फक्त तुम्हीच पाहिजे. बरं बाळा, तुला पुढच्या वर्षी मोठा केक आणेन. बोल की, शांत का बसलाय? काल आपण लई चूक केली. कर. हानीला हाणला आपण. हा. हाणाय नव्हता पाहिजे. का पण? काल त्यांनी केक पळावला ना, हा. त्याच्या पुरीचा वाढदिवस होता म्हणून तो केक घेऊन चालला होता. होय. आयला. पण तुला कसं काय कळलं? मी सकाळी त्याच्या घरापासून येत होतो तेव्हा ऐकलं. होय. आयला. चुकलं राव आपलं. खरंच यार, बाप आपल्या मुलांसाठी काय करू शकतो हे हनुम्याने काल सिद्ध करून दाखवले. बरं सागर, एक काम करू आपण. बोल ना. तू काय कर, केक घे आणि झाला का त्या चिमुकलीचा वाढदिवस तेवढा कर. आपण चुकलोय तर आपण ती चूक सुधारली पण पाहिजे. काय म्हणतोय, तुला काय वाटतंय? नाही, बरोबर आहे तुझं. हनुमंतराव, हनुमंतराव, हो भाऊ नका ना मारू. अरे नाही मारतला का तुला? ये इकडे ये. अरे तुला मारा नाही आलो मी भाऊ. अरे नाही मारत ना का तुला? काल तू केक पळावला ना, हा, तुझ्या पुरीचा वाढदिवस होता ना. थांब. ए आण रे ते केक. हनुमंतराव, हा घ्या केक. पुरीचा चांगला वाढदिवस साजरा कर. हो, बर बर. आणि आम्हाला माफ करा. आम्हाला आज कळालं तुझ्यासारख्या गरीबाला केकच्या एका तुकड्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. चाले आम्ही तोंडाला केक फसतो आणि वायाला घालवतो. चुकलं, ही चूक परत पुन्हा होणार नाही. हा केक घे आणि मुलीचा चांगला वाढदिवस साजरा कर. हो, आमची चूक आम्हाला कळली. येतो आम्ही. बर, ठीक आहे. ओके. पाहिलेत मंडळी, वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वर्षातून एकदा साजरा केला जाणारा एक आनंदाचा क्षण. गरिबीच्या झळा सोसणाऱ्या हन्म्याला आपल्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. पण दुसरीकडे श्रीमंताची मुले आपल्या तोंडाला केक लावून केकची नासधूस करतात. खरंच हे योग्य आहे का? जर हाच केक गोरगरीब मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपलब्ध झाला तर? चला तर मग आजपासूनच या कामी मदतीचा हात पुढे करूयात. हाच हन्म्या या लघुचित्रपटातून दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. धन्यवाद.